नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबरबातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन शब्द फार प्रसिद्ध झालेले होते. त्यातला पहिला शब्द आहे तो म्हणजे ईडी. आणि या ईडीच्या कारवाईवरनं महाराष्ट्रामध्ये 2019 ते 2022 पर्यंत फार मोठं रान उठलेलं होतं. आणि कोणता नेता ईडीच्या कारवाईखाली सापडतो आहे किंवा कोणता नेत्याच्या विरोधात ईडी कारवाईची धमकी दिली जात आहे, हे सगळं महाराष्ट्र पाहत होता. या ईडी कारवाईला एक उत्तर हे एकनाथ खडसे यांच्याकडनं आलेलं होतं. तुम्ही जर माझ्या मागे ईडी लावाल तर मी तुमची सीडी दाखवेल, अशा प्रकारे त्यांनी एक यमक जुळवलं होतं. आणि ईडी विरुद्ध सीडी असा भलताच वाद तेव्हा महाराष्ट्रामध्ये चर्चेला आलेला होता. आता या ईडी प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई झाली देखील होती, मात्र त्यांची सीडी ही काही बाहेर पडत नव्हती. म्हणजे भाजपचं जे सरकार सत्तेवर आलं, उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून, तोपर्यंत तरी खडसे हे आज ना उद्या मी सीडी दाखवणार आहे, भाजपचा एक मोठा नेता या सीडी कांडामध्ये सहभागी झालेला आहे, आणि अनेक जण त्या सीडीची वाट पाहत होते. जेव्हा त्यांचा भाजपमधनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला तेव्हा देखील त्यांनी मी आता लवकरच सीडी बाहेर काढणार असं सांगत भाजपला शिंगावरती घेतलेलं होतं. आता मात्र या सगळ्या सीडी नाट्यावरती त्यांनी स्वतःच पडदा टाकलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, आणि ते थोडं इंटरेस्टिंग आहे आणि कधीकधी तुम्हाला त्याच्यावर हसू पण येऊ शकेल. त्यांचं म्हणणं असं आहे, माझ्याकडे सीडीसारखे पुरावे होते, म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये असे काही पुरावे होते की भाजपमधले काही नेते काय करत आहेत हे सगळं मला दिसून आलेलं होतं. मला माझ्या व्हिडिओमध्ये सगळं होतं. हा जो व्हिडिओ होता, हा व्हिडिओ मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दाखवला देखील. आणि पहा, एका मुलीबरोबर हा तुमचा भाजपचा नेता कशा प्रकारचे चाळे करत आहे असं त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दाखवलंसुद्धा. पण काही दिवसानंतर ही जी सीडी आहे ही त्यांच्या मोबाईलमधनं आपोआपरित्या डिलीट झाली. म्हणजे हे पण या खडसे यांच्या दाव्याला तुम्ही काय म्हणणार हे आता तुम्हीच ठरवा. की त्यांनी हा जेव्हा दावा केला तेव्हा स्वाभाविक प्रश्न असा होता, ओरिजिनल सीडी कोणाकडे आहे? तर त्याच्यावर देखील त्यांनी एकदम भारी उत्तर दिलं. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यानं मला ती सीडी पाठवलेली होती, तो जो सीडीवाला होता तो आता भाजपच्या नेत्यांच्या सोबत आहे, आणि त्यानं फार मोठी खंडणी किंवा फार मोठी मांडवली वसूल करून आता ती सीडी तो आता कोणाला देत नाही. अशा प्रकारे या सगळ्या सीडी नाट्यावरती एकनाथ खडसे यांनी एकदाचा प्रकाश टाकलेला आहे. आणि म्हणजे प्रकाश म्हणजे त्यांनी ती आता सीडी माझ्याकडे नाही आणि याविषयी मला तुम्ही काय परत प्रश्न विचारू नका, असंच त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं जात आता दिसून येत आहे. आता खडसे नक्की कोणत्या पक्षात आहेत हा देखील मोठा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्यांनी त्याच्यावर देखील आज स्पष्टीकरण दिलं आणि सांगितलं की आता भाजपचे दरवाजे मी माझ्यासाठी बंद केलेले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते JP नड्डा यांच्यासोबत भाजपची मफलर घालून दिसलेले ते आपल्याला दिसले. म्हणजे भाजपच्या राष्ट्राध्यक्षांसोबत त्यांनी मफलर घातली तरी ते आपण भाजपमध्ये आहोत की नाहीत याबाबतचा संभ्रम त्यांनी आत्तापर्यंत कायम ठेवला. आणि याच्यामध्ये आपल्या ज्या सुनबाई आहेत रक्षा खडसे यांना खासदार म्हणून रावेरमधून निवडून देखील आणलं. नंतर केंद्रामध्ये त्यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी देखील लागली. आता मात्र हेच खडसे भाजपवाले आपला पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश करून घेत नाहीत अशी तक्रार करायला सुरुवात केली. आणि दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मात्र सांगत होते की खडसे हे भाजपमध्येच आहेत. ज्यांच्या सुनबाई या केंद्रीय राज्यमंत्री आहेत, ज्यांच्यावरती किंवा ज्या खडसेंना नड्डा यांनी स्वतः भाजपचं उपरणं घातलेलं आहे, ते खडसे आता मात्र आपण भाजपमध्ये नाही आहोत असा आता दावा करू लागलेले आहेत. आता खडसे यांच्या या दाव्यामुळं 2-3 गोष्टी आता स्पष्ट होऊ लागलेल्या आहेत. याचा अर्थ खडसे हे राजकीय टायमिंग साधण्यामध्ये फार अचूक आहेत हे पुन्हा सिद्ध झालेलं आहे. भाजपमधनं बाहेर पडल्यानंतर ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची साथ धरली आणि ते विधान परिषदेवरती आमदार देखील झाले. जेव्हा शरद पवारांना त्यांची गरज होती, पण त्यांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांना खडसे यांची गरज होती, मात्र तेव्हा खडसे सुरुवातीला आलयुक्त राहिले आणि नंतर आपल्या सूनबाई रक्षा खडसे यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी भाजपचं उपरणं स्वीकारलं. आणि हे इतकं स्वीकारून देखील नंतर त्यांनी आपल्या सूनबाई राज्यमंत्री होईपर्यंत ते भाजपमध्ये कायम राहिले. आता ते पुन्हा आता आपण राष्ट्रवादीत असल्याचं सांगत आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? तर याचा अर्थ हा आहे की त्यांच्या ज्या कन्या आहेत रोहिणी खडसे, या रोहिणी खडसे यांना गेल्या
विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळालेलं नव्हतं. आता त्यांना आपल्या कन्येला आमदार करायचं आहे आणि ते भाजपमधनं होणार नाही असं स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची कास धरलेली आहे. याच्यामागे जसं त्यांचं कौटुंबिक राजकारण आहे तसंच त्यांचं भविष्यातलं देखील राजकारण असल्याचं स्पष्टपणे आता दिसून येत आहे. एकनाथ खडसे जरी आपल्या सुनबाईंसोबत भाजपमध्ये गेले तरी रोहिणी खडसे या मात्र अद्यापपर्यंत या राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणून जळगावमध्ये कार्यरत आहेत. जर एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीतच राष्ट्रवादीची साथ जर दिली असती तर रावेरचा निकाल हा वेगळा लागला असता हे सांगायची गरज नाही आणि त्यामुळंच भाजपनं त्यांना बरोबर योग्य संधी साधत आपल्याकडे प्रवेश दिला आणि रक्षा खडसे यांचं जे रावेरमधलं जी जागा आहे ती सुरक्षित केली. आता रोहिणी खडसे यांना जर आमदार करायचं असेल तर कोणता पर्याय आहे तो खडसे यांनी अचूकपणे हेरला. त्यांची राष्ट्रवादीची जी विधान परिषदेची आमदारकी आहे ती देखील सुरक्षित यामुळे राहिलेली आहे. दुसरीकडे सुनबाई या भाजपमध्ये राहून केंद्रीय राज्यमंत्री झालेल्या आहेत आणि जर आपल्याला पुन्हा मुक्ताईनगरमधनं आपल्या घरातलं जर कोणी आमदार करायचं असेल तर राष्ट्रवादीकडनं रोहिणी खडसे यांचंच नाव या निमित्तानं ते पुढे आणतील. त्यामुळं कन्येचा देखील एक आमदार होण्याचा मार्ग खडसे यांनी या निमित्तानं खुला केल्याचं दिसून येत आहे. म्हणजेच एकाच वेळेस सुनबाई, स्वतः सासरे आणि त्यांची मुलगी रोहिणी असे तिघेही सत्तास्थानावर किंवा एका मोठ्या पदावर जाण्याची एकनाथ खडसे यांचे हे डावपेच आता यामुळे तुमच्याही आता लक्षात आले असतील. खडसे यांना खरं तर भाजपनं राज्यपाल करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि खडसे यांच्याच दाव्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी अगदी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन आपण तुम्हाला राज्यपालपदी नेमण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन देखील दिलं होतं. पण राज्यपाल न झाल्यामुळं खडसे यांनी आता राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार म्हणूनच यापुढे कार्यरत राहण्याचं ठरवलेलं दिसतंय आणि याच्यामध्ये आधी म्हटलं त्या पद्धतीनं रोहिणी खडसे यांचा देखील फायदा होणार आहे. त्यामुळं मुक्ताईनगरमधनं महायुतीकडनं आता जे विद्यमान आमदार आहेत ते चंद्रकांत पाटील, कारण त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिलेली आहे, ते उमेदवार असतील आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून रोहिणी खडसे या लढत देतील असं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे इतर नेते एका दगडामध्ये 2-2 पक्षी मारतात, पण खडसे यांनी एकाच दगडामध्ये 3-3 पक्षी मारण्याचा पराक्रम केलेला आहे. पहिलं खडसे यांच्या सुनबाई या केंद्रीय राज्यमंत्री झाल्या. स्वतः एकनाथ खडसे हे विधान परिषदेचे आमदार म्हणून पुढचे काही दिवस कार्यरत राहणार आहेत आणि रोहिणी खडसे यांना आमदार बनवण्याचे प्रयत्न या निमित्तानं पुन्हा सुरू झालेले आहेत. तर मला वाटतं खडसे हे चाणाक्षर राजकारणी आहेतच. त्यांनी बऱ्याच काही गोष्टी क्लिअर केल्या. त्या सीडीचं प्रकरण त्यांनी संपून टाकलं. आता तुम्ही माझ्याकडे सीडीचं काही विचारू नका आणि या निमित्तानं आपल्या कन्येचाही राजकीय मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला असं हे सगळे खडसे यांचं हे प्रकरण या निमित्तानं दिसून आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं खडसे यांचं हे जे डावपेच आहे त्यातनं त्यांना काय साध्य करायचं आहे हे देखील तुम्ही आम्हाला कॉमेंट करून कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.